विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवीन शैक्षणिक वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सध्या वह्या, पुस्तकं, दप्तरं आणि गणवेश खरेदीसाठी पालकांची मोठी लगबग आणि गर्दी पाहायला मिळते आहे. यंदा शहरातील बाजारात वह्या, पुस्तके, पेन आणि दप्तरांच्या किमतीत थेट 20% वाढ झाली आहे. केवळ 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांच्या प्राथमिक शैक्षणिक साहित्याचा विचार केला तरी पालकांना किमान 3 ते 5 हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक साहित्यातील नफा पाहून अनेक खासगी शाळांनी स्वतःचेच विक्री स्टॉल सुरू केले आहेत. संबंधित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र खरेदीचा पर्याय न ठेवता याच अधिकृत स्टॉल्सवरून साहित्य घेण्याची सक्ती केली जात आहे. बाजार भावापेक्षा अधिक दर असलेल्या या शाळांच्या स्टॉल्समुळे एका विद्यार्थ्याच्या केवळ नोटबुक, पुस्तके आणि गणवेशासाठी पालकांना तब्बल 10 ते 15 हजार रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काळात साहित्य दरात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.